नमस्कार विद्यार्थी मित्रो, नमस्कार. आज आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स हा 11व्या चॅप्टर मधला एक भाग शिकायचा आहे. यामध्ये आपण माहिती आहे आपल्याला देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. दीज स्टेट्स आर डिपेंडिंग अपॉन द नेचर, बट हियर मटेरियल्स आर क्लासिफाइड depending upon the behavior in presence of applied external electric field. पहा, मी काय म्हणतोय की नेचरवर आपण मॅटरचे प्रकार पाडले, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. इथं आपण मटेरियलचं जे प्रकार पाडतोय ते डिपेंडिंग अपॉन द बिहेवियर इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, नॉट इलेक्ट्रिक फील्ड. And these types are diamagnetism. This is the first type of material. Second is paramagnetism. And third one is ferromagnetism. These types depending upon behavior of material in presence of external magnetic field. ज्याचा अर्थ असा, जी मटेरियलची वर्तणूक बदलते जेव्हा आपण बाह्य चुंबकीय फील्ड वापरतो, त्याच्यावर आधारित आपण हे प्रकार पाडलेले आहेत. आता इथं आपण पहिला डायमॅग्नेटिझम हा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये पाहूया. डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये आपण त्या मटेरियलच्या बाबतीमध्ये ॲटम मॉलिक्युल्स जे काही आहेत, त्या ॲटममध्ये जे काही सेल आहेत त्या जर फुलफिल असतील तर त्याचा जो काही मॅग्नेटिक मुवमेंट आहे तो 0 असतो. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक मुवमेंट? इन केस ऑफ इलेक्ट्रॉन देर आर 2 टाइप्स ऑफ मोशन, दॅट इज स्पिन मोशन अँड ऑर्बिटल मोशन. स्पिन मोशन अँड ऑर्बिटल मोशन. अँड ड्यू टू स्पिन मोशन देर इज अ स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट, स्पिन मुवमेंट. And due to orbital motion, that is a orbital magnetic moment. Here, when charge flows from one position to another, that is a motion of charge, then there is a current. In case of spin motion as well as orbital motion, there is a motion of charge. That's why there is a current, and that's why there is a magnetic moment. Here, in case of diamagnetism, magnetic moment is equal to 0. Magnetic moment is equal to 0, and such type of materials are called as a diamagnetism. पहा, मी काय म्हणतोय, डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये आपण जर त्या मटेरियलचा ॲटम पर्यंत गेलो आणि त्या ॲटम पासूनच ते मटेरियल बनलेलं आहे, आणि त्या ईच ॲटम मध्ये जो काही या ठिकाणी स्पिन मोशन, इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मोशन यांचा विचार केला तर या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक मोमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. दॅट्स वाय टोटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ स्पिन मॅग्नेटिक मोमेंट प्लस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. हे एका इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये झाले. असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, आणि मग त्याच्यावर येणारा जो आहे तो टोटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द मॅटर ॲटम. आणि अशावरून मग आपण त्या मटेरियलकडे जाणार आहोत, आणि मग तो जो काही मॅग्नेटिक मुवमेंट आहे डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये तो या ठिकाणी जो आहे तो 0 आहे. डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये 0 आहे. आता हे डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये 0 असताना हे कोणकोणते आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आपण उदाहरण जर पाहिली तर वॉटर इट इज द एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिझम मटेरियल. बिस्मथ इट इज द एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिझम मटेरियल. These number of diamagnetic examples. आता यानंतर आपण या ठिकाणी हे जे काही डायमॅग्नेटिझम मटेरियल्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या या ठिकाणी पाहणार आहोत. तर डायमॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, व्हेन डायमॅग्नेटिक मटेरियल, आता ही पहिली प्रॉपर्टी जी आहे ती आपण या ठिकाणी बिहेवियर आधारित आहे, आणि ती आपण या ठिकाणी म्हणतोय की आपण पहा, जर आपण या ठिकाणी असा विचार केला की या ठिकाणी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, हा एक रिजन आहे, आणि त्या रिजन मध्ये आपण या ठिकाणी असे नंबर ऑफ या ठिकाणी स्मॉल
रिजन्स आहेत आणि त्यामध्ये नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. जसं की या ठिकाणी आपण स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय लेटर बी आणि मग या ठिकाणी हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे या लेटरनं आपण दाखवलं तर या बाबतीमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जर त्याची जर ऑर्डर आपण या पद्धतीनं दाखवली या पद्धतीनं जर दाखवली तर magnetic field in this region is large then this in a such a अशा पद्धतीने असेल. तर when diamagnetic material is placed in this non uniform magnetic field then that material moves from stronger part of field to the weaker part of the field. म्हणजे आपण या ठिकाणी पहा या चुंबकीय क्षेत्रामध्ये असमान चुंबकीय क्षेत्रामध्ये जर डायमॅग्नेटिक मटेरियल जर ठेवला तर तो या ठिकाणी जादाकडून कमीकडे जाईल ही त्याची प्रवृत्ती आहे आणि ही त्याची आपण एक प्रॉपर्टी सांगू शकतो. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. सेकंड प्रॉपर्टी या ठिकाणी आहे ती म्हणजे पहा when diamagnetic liquid is taken in a U tube. जे आपण या ठिकाणी ही U ट्यूब आहे अशा पद्धतीची U ट्यूब मॅनोमीटर यामध्ये जर आपण डायमॅग्नेटिक लिक्विड जर फिल केलं आणि याला जर आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं या वन ऑफ द आर्म वी अप्लाय मॅग्नेटिक फील्ड तर या ठिकाणी फ्रॉम दिस इथं असं आढळून येतं लिक्विड लेवल लोअर्स म्हणजेच पहा या ठिकाणी ज्या आर्मला आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय तिथली लिक्विड लेवल या ठिकाणी लोअर होते बिलो डाऊन होते ही एक सेकंड प्रॉपर्टी आहे. त्यानंतर तिसरी जी प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक फील्डच्या डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये ती म्हणजेच या ठिकाणी when needle of diamagnetic material is placed in magnetic field then it remains rest perpendicular to the direction of magnetic field. म्हणजेच काय या ठिकाणी जर आपण डायमॅग्नेटिक नीडल ही जर सस्पेंड केली मुक्तपणे चुंबकीय क्षेत्रामध्ये तर ती चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब स्थिर राहते. अशा पद्धतीची तिसरी प्रॉपर्टीज आहे. ह्या ज्या आहेत त्या तीन प्रॉपर्टी आपण पाहिल्या. फर्स्ट वन पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी डायमॅग्नेटिक मटेरियल कुठून कुठे मूव्ह होतंय इट मूव्स फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड टू द वीकर पार्ट ऑफ द फील्ड. सेकंड आपण प्रॉपर्टी पाहतोय की आपण जर U मध्ये लिक्विड घेतलं डायमॅग्नेटिक मटेरियल तर त्या ज्या आर्मला आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय त्या आर्ममध्ये लिक्विड लेवल लोअर्स डाऊन होतंय. आणि तिसरी प्रॉपर्टी आपण जी पाहतोय ती म्हणजे when magnetic needle diamagnetic needle is suspended in the magnetic field then it remains perpendicular to the direction of the field. अशा तीन प्रॉपर्टीज आपण डायमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीमध्ये पाहिल्या. आता त्यानंतर आपण या ठिकाणी जे बिहेवियर आधारित सेकंड जो काही प्रकार आहे तो म्हणजे पॅरामॅग्नेटिझम. आता पॅरामॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये याची जी काही मुख्य गुणधर्म आहे इट पजेसेस नेट मॅग्नेटिक मोमेंट नेट मॅग्नेटिक मोमेंट. आता पहा या ठिकाणी पॅरामॅग्नेटिक इथं आपण जर असा एक पहा वी नॉट अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड then magnetic moments are randomly oriented. ज्यावेळेला आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल अप्लाय करत नाहीये त्यावेळेला हे जे काही मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत हे जे एरो ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी काय आहेत मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत इन दॅट मटेरियल अँड these magnetic moments are randomly oriented. That's why in absence of external magnetic field the net magnetic moment is equal to 0. But when we apply weak magnetic field, then some of the magnetic moments tends to align parallel to the direction of the field due to thermal agitation as well as magnetic field. या ठिकाणी पहा की काही मॅग्नेटिक मोमेंट्स इथं जर मॅग्नेटिक फील्डची दिशा ही अशी असेल तर त्याला या ठिकाणी काही मॅग्नेटिक मोमेंट्स समांतर बनतात इन वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये काही मॅग्नेटिक मोमेंट्स. And when we apply strong magnetic field, then what happens? All the magnetic moments tends to align parallel to the direction of the field. इथं आपण या ठिकाणी strong magnetic field आहे
आणि या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डच्या बाबतीमध्ये आपण जर हे मॅग्नेटिक फील्ड मोमेंट्स आपण बाबतीमध्ये पाहिलं, ऑल द मॅग्नेटिक मोमेंट्स बिकम्स पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ द फील्ड. पहा पहिली केस आपण पाहतोय इन अब्सेन्स ऑफ, इथं जे पाहतोय हे जे आहे इन अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इथं या ठिकाणी इन वीक मॅग्नेटिक फील्ड, इथं आपण पाहतोय इन वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये, आणि या ठिकाणी जे आहे ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द बिहेवियर ऑफ पॅरामॅग्नेटिझम मटेरियल. आता यानंतर आपण या ठिकाणी पुढं प्रॉपर्टीज पाहणार आहोत पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीमध्ये. इथं आपण डिफरन्स सुद्धा लिहू शकतो डायमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये. जसं आपण डायमॅग्नेटिझम मध्ये म्हणलं की पहा, when diamagnetic material is placed in non-uniform magnetic field, then it moves from stronger part of the field to the weaker part of the field. But in case of paramagnetism, paramagnetic material is placed in non-uniform magnetic field, then it moves from weaker part of the field to the stronger part of the field. म्हणजे पहा आपण या ठिकाणी जसं मगाशी पाहिलं तसं या ठिकाणी पहा, जर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर विचार घेतला आपण आणि त्या नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जसं या ठिकाणी पहा की असे मगाशी आपण पाहिलं की हा B1 आहे, हा B2 आहे, B3 आहे, B4 आहे, जसं मगाशी त्याचा सिक्वेन्स आहे त्याच पद्धतीनं. When paramagnetic material is placed in this non-uniform magnetic field, then it moves from weaker to stronger. म्हणजे जर B5 हे वीक असेल आणि B1 हा स्ट्रॉंग असेल, तर मॅग्नेटिक मटेरियल हे जे आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे B5 पासून B1 कडे जायला लागेल. इट मूव्स फ्रॉम weaker to stronger. This is the one property. म्हणजे आपण डिफरन्स नाही झाला तरी डायमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये हा आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती when paramagnetic material, needle of paramagnetic material is freely suspended in magnetic field, then it becomes parallel to the direction of the field. It becomes parallel to the direction of the field. ज्यावेळेला आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल पासून बनवलेली जी काही निडल आहे ती मुक्तपणे जर आपण लटकवली तर या ठिकाणी ती मॅग्नेटिक फील्डला समांतर या ठिकाणी स्थिर होते. अशा पद्धतीची दुसरी प्रॉपर्टी आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी जसं आपण डायमॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये पाहिलं की मॅनोमीटर यू ट्यूब आपण विचारात घेतली आणि त्या ठिकाणी डायमॅग्नेटिक लिक्विड हे लोअर डाऊन होतं. मात्र इथं हे जे आहे पॅरामॅग्नेटिक लिक्विड हे जे आहे रायझेस आहे. जर आपण इथं पॅरामॅग्नेटिक मटेरियल लिक्विड जर घेतलं तर ही जी काही लिक्विड लेवल आहे इट रायझेस अप. अशा पद्धतीनं या ठिकाणी तीन प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या तीन डिफरन्स सुद्धा आपल्याला मिळू शकतील. आणि चौथा जो डिफरन्स आहे तो या ठिकाणी एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये आहे. ओके.